नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ असेल आपल्या या 8वीच्या विद्यार्थी मित्रांसाठी, की ज्यामध्ये आपण आता तुम्हाला माहीतच आहे की आता या महिन्याच्या एंडिंगला किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या फर्स्ट टर्म एक्झाम होणारच आहेत. आणि त्या फर्स्ट टर्म एक्झामसाठी आपण प्रत्येक वर्गाचा एक आदर्श प्रश्नपत्रिका आणि एक आदर्श उत्तरपत्रिका यावरती एक व्हिडिओ तयार करत आहोत. त्या सिरीजमधला हा आपला इयत्ता 8वीच्या वर्गासाठीचा व्हिडिओ प्रथम सत्राचा, म्हणजे इंग्रजीच्या 2 युनिटवरती हा अवलंबून असणार आहे, जसे की तुम्हाला माहीतच आहे. तर यामध्ये आपण एका साईडला हा एक मॉडर्न क्वेश्चन पेपर आहे आणि त्याच दुसऱ्या उजव्या बाजूला त्याच पेपरचं या ठिकाणी फुल सोल्युशन, एक आदर्श सोल्युशन या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. तर हा जो पेपर आहे हा आपला 2 तासाचा अवधी असणार आहे याला, आणि याचे गुण असणार आहेत एकूण 60. तर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका, तुम्ही या ठिकाणी या बाजूला प्रश्नपत्रिका आणि या बाजूला या ठिकाणी उत्तरपत्रिका. तर पहिला प्रश्न तुम्ही पाहू शकता की प्रश्नपत्रिकेमध्ये या ठिकाणी पूर्ण क्वेश्चन लिहिलेले आहेत. या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये मी कसल्याही प्रकारच्या प्रश्नांचा म्हणजे इथं या ठिकाणी न लिहिता फक्त या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला हे टायटल दिलेलं आहे. जसं बघा, डू एज डिरेक्टेडमध्ये पहिलं कम्प्लीट होतं, अल्फाबेटिकल ऑर्डर, त्याच्यानंतर पंक्च्युएशन, रिलेटेड वर्ड्स, अशा प्रकारे. आणि प्रत्येक प्रश्न या ठिकाणी म्हणजे उपबीट झाल्यानंतर आपण काय ते या ठिकाणी एका लाईनचा स्पेस दिलेला आहे आणि या ठिकाणी लाईन मारून दोन्ही प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, सेपरेशन दाखवून तुमची जी उत्तरपत्रिका, तुमचं जे सादरीकरण आहे, प्रेझेंटेशन आहे, ते अधिक अट्रॅक्टिव्ह करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी चांगले गुण मिळवायचे असतील तर निश्चितच याच पॅटर्नचा तुम्ही फॉलोअप करणे किंवा अनुकरण करणं तुम्हाला गरजेचं आहे. चला तर मग जाऊया आपल्या पहिल्या या 60 मार्काच्या गुणांच्या प्रश्नपत्रिकेच्या सोल्युशनकडे. जो पहिलं सेक्शन आहे ते सेक्शन आहे आपलं लँग्वेज स्टडी, ज्याच्यामधला पहिला क्वेश्चन 1 आहे, कम्प्लीट द वर्ड्स युजिंग द करेक्ट लेटर्स. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, स्लेव, लार्जर, फाउंड, पीपल, हा पूर्ण प्रश्न. दुसरा अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये डायरेक्ट मी या ठिकाणी पूर्णपणे प्रश्नाला टायटल दिलेलं आहे आणि इथे मूळ प्रश्नाचा क्रमांक आणि ते उपप्रश्न आणि त्यांची उत्तर या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर. पुढचा जो प्रश्न आहे पंक्च्युएशन आहे, जो तुम्हाला एका म्हणजे आता कसं 9वी आणि 10वीचा जो पेपर पॅटर्न असतो तो बोर्डप्रमाणे 80 मार्काचा असतो आणि जनरली 8वीचा इंग्रजीचा पेपर 50 गुणांचा असतो. पण 50 गुणामध्ये आपल्याला सर्व विषय ज्या काही जे टॉपिक आहेत त्यांना आपल्याला योग्य न्याय देता येणार नाही, म्हणून यासाठी मी हे जे मार्क्स आहेत ते 60 पर्यंत वाढवलेले आहेत. पंक्च्युएशन तुम्ही पाहू शकता 1, 2, याच्यामध्ये मोस्टली रिपोर्टेड स्पीच येणार आहे. आय सेड टू हिम आय एम गोइंग टू माय स्कूल. आय कॅपिटल, सेड टू हिम, कॉमा, युनायटेड कॉमा, त्याच्यानंतर आय पुन्हा कॅपिटल, फुल स्टॉप आणि युनायटेड कॉमा क्लोज. म्हणजे असे आपण किती पंक्च्युएशन मार्क दिले त्या ठिकाणी? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, म्हणजे एकूण 7 पंक्च्युएशन मार्क आपण या ठिकाणी दिलेले आहेत. ही आस्क्ड व्हॉट इज युअर नेम. बघा, या ठिकाणी कसल्याही प्रकारचे पंक्च्युएशन मार्क्स नाहीत, पण एच कॅपिटल, कॉमा, डबल युनिट कॉमा, पहिलं लेटर कॅपिटल, क्वेश्चन मार्क, युनायटेड कॉमा क्लोज, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 असे एकूण 7. 2 वाक्यामध्ये असे आपण 13 पंक्च्युएशन मार्क दिले तरच आपल्याला या ठिकाणी गुण मिळणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे, यातला जो पुढचा आहे डी किंवा क्रमांक 4, ज्याच्यामध्ये आपण रिलेटेड वर्ड्समध्ये तुम्ही पाहू शकता इथे प्लेस दिलेलं आहे आणि इथे त्याच्यासाठी एक आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, फेमस. प्लेस हे नाऊन आहे आणि फेमस हे ॲडजेक्टिव्ह आहे. याचा अर्थ हे जे उरलेले 4 बॉक्स आहेत, सर्कल्स आहेत, त्या ठिकाणी आपल्याला ॲडजेक्टिव्ह टाकायचे आहेत. म्हणून आपण एकामध्ये पुढं रिमोट म्हणजे दूरची, वेल नोन, नॅचरल, ब्युटिफुल. पुढचं जे क्वेश्चन पुढचा आहे जो आहे त्याच्यामध्ये नंबर 5, ॲड सफिक्स ऑर प्रिफिक्स. सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून आपल्याला नवीन शब्द तयार करायचे. मग ते कोणते नाउन फॉर्म असतील, ॲडजेक्टिव्ह फॉर्म असतील, ॲडव्हर्ब फॉर्म असतील का वर्ब फॉर्म असतील, कोणतेही चालतील आपल्याला. जसं ग्रोचं ग्रोथ, मेजरचं मेजरमेंट किंवा मेजरेबल. तुम्ही एकापेक्षा जास्त देखील करू शकता. आणि लँग्वेज स्टडीमधला आणि चौथा शेवटचा प्रश्न 5व्या क्रमांकाचा जो आहे वर्ड चेन आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, म्हणजे वर्ड चेन आपल्याला मग ती नाऊनची असेल, ॲडजेक्टिव्हची असेल किंवा व्हर्बची असेल, कोणती असेल,
आता या ठिकाणी जी आपल्याला वर्ब चेन दिलेली आहे ती आहे नाऊनची. याच्या शेवटच्या अक्षरापासून आपला पुढचं एक नवीन नाऊन तयार केलं. जसं ई पासून काय तयार केलं आपण, एलिफंट. याच्या टी पासून केलं टायगर, याच्या आर पासून केलं रॅट, आणि याच्या पुन्हा टी पासून केलं आपण डॉग. तर अशा प्रकारे हा आपला लँग्वेज स्टडी सेक्शन असेल, जो प्रत्येक शाळा किंवा संस्था आपापल्या पॅटर्ननुसार ती काढत असते. तर मी जो हा पेपर मोस्टली काढलेला आहे तो इयत्ता 9वी आणि 10वीच्या पॅटर्नवरती डिपेंड असणार आहे. आता पुढे जाऊया आपण सेक्शन बी कडे. जे सेक्शन बी आहे ते सेक्शन बी म्हणजे ग्रामर सेक्शन असणार आहे, बरोबर. सेक्शन बी ग्रामर सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता आपण पहिल्यांदा पॅसिव्ह वॉइस, WH क्वेश्चन, म्हणजे टेन्सनुसार तुम्ही कोणताही प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. आणि हा मॉडेल आहे, म्हणजे ग्रामरचे हे 4 एकूण प्रश्न आहेत, त्यामध्ये कोणतेही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. जसं की या ठिकाणी हे 2 पॅसिव्ह वॉइसचे प्रश्न आहेत. आपण पॅसिव्ह वॉइस डू ॲज डिरेक्टेड, इथं पॅसिव्ह वॉइस असं टायटल दिलं तरी चालेल. दुसरा WH क्वेश्चन, 2 WH क्वेश्चन या ठिकाणी. त्यानंतर चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू सिम्पल प्रेझेंट टेन्स, दिलेली वाक्य आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचे. जसं सी लुक्स ॲट मी, आय स्क्वीज द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक. त्याच्यानंतर यातला जो शेवटचा प्रश्न आहे डी, अंडरलाईन द मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स इन द गिवन सेंटेन्सेस. मॉडल ऑक्झिलरी आपण वन केलं शूड आणि हॅव अशा प्रकारे. तर हे झालं आपलं ग्रामर सेक्शन. मार्किंग स्कीम देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. A111 म्हणजे जो तो आपापल्या पॅटर्नप्रमाणे या ठिकाणी करणार. आता आपण जाणार आहोत पुढच्या पॅटर्नकडे. आपण प्रत्येक नवीन प्रश्न प्रत्येक नवीन पेजवरती या ठिकाणी सुरुवात केलेला आहे, आणि त्यातले जे उपप्रश्न आहेत ते झाल्यानंतर अशा प्रकारचे आपण या ठिकाणी एक मार्जिन देखील पुन्हा आपण केलेली आहे. तर आता पुढे पाहू शकता. आता जाऊया आपल्या पुढच्या जो सेक्शन सी असेल, टेक्स्च्युअल पॅसेज असेल. टेक्स्च्युअल पॅसेज आपल्याला हे जे सेक्शन आहे ते 20 मार्कासाठी असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला 10 मार्काचे गुणांचे 2 पॅसेजेस असणार आहेत. यातला पहिला जो आहे तो मिस स्लिपरीमधला तुम्ही पॅसेज आउटलाईन करू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला उत्तर या ठिकाणी शोधायला खूप मदत होणार आहे. आणि पुन्हा या ठिकाणी मी हे लांबलचक प्रश्न अजिबात न लिहिता फक्त प्रश्नांना या ठिकाणी टायटल दिलेलं आहे. आणि पहिला A1 आहे आपला ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फक्त ट्रू फॉल्स लिहिलेला आहे. पुन्हा या ठिकाणी स्पेस देऊन लाईन मारलेली आहे. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये ऑर्डर आहे, ऑर्डर असं केवळ टायटल दिलेलं आहे. प्रश्न इथे आहेत, उत्तर या ठिकाणी आहेत 1 2 3 4. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये A3 मध्ये डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत, फक्त डिस्क्रायबिंग वर्ड्स असं टायटल या ठिकाणी मी दिलेलं आहे. मग 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स या ठिकाणी पॅसेजमधून तुम्हाला शोधायचे आहेत. A4 असणार आहे आपला जो ग्रामर सेक्शन असणार आहे, डू ॲज डिरेक्टेड आहे. त्यामध्ये 2 प्रश्न ग्रामरचे, एक WH क्वेश्चन आणि दुसरा आयडेंटिफाय द टेन्स. आणि A5 क्वेश्चन असणार आहे तो म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स. याला पर्सनल रिस्पॉन्सचं टायटल दिलं आहे, आणि त्या पर्सनल रिस्पॉन्सनुसार मी तुम्हाला या ठिकाणी हा एक पर्सनल रिस्पॉन्स दिला आहे. जसं या प्रश्नामध्ये काय दिलं आहे, व्हॉट विल यू डू इफ यू हॅव अ फ्रेंड लाईक सायली. सायलीसारखी जर तुम्हाला एखादी मैत्रीण असेल, मैत्रीण असेल तर तुम्ही काय कराल. तर अशा प्रकारे हा आपला जो टेक्स्च्युअल पॅसेजमधला पहिला पॅसेज आहे की जो आपल्याला 10 मार्काचा आपण एक आदर्श सोल्युशन या ठिकाणी केलेलं आहे, जे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आता जाऊया यातल्या क्वेश्चन 3B कडे, म्हणजे जो पुन्हा एक पॅसेजच असणार आहे, तो देखील 10 गुणांसाठी असणार आहे. आणि तो असेल आपला द हेरोईन ऑफ द सी. त्याची आउटलाईन तुम्ही करू शकता या ठिकाणी, हा इथपर्यंतचा. तर यामध्ये जो B1 आहे, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पॅसेज, याला नुसतं कम्प्लीट असं टायटल या ठिकाणी दिलेलं आहे. आणि पुन्हा कम्प्लीट मला मी पूर्ण सेंटेन्सेस लिहून जो भाग कम्प्लीट केलेला आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे मी अंडरलाईन केलेलं आहे. त्यामुळं तुमचं प्रेझेंटेशन चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे अधोरेखित करणं गरजेचं आहे. तर यातला जो B2 आहे वेब आहे. डिस्क्राईब ग्रेस. ग्रेसला या ठिकाणी आपण या 4 वेबच्या माध्यमातून काय केलेलं आहे, डिस्क्राईब केलेलं आहे. जो पुढचा क्वेश्चन असेल तो राईट द नाउन फॉर्म ऑफ द फॉलोइंग. नाउन फॉर्म म्हणजे इथं नाउन फॉर्म येऊ शकतात, ॲडजेक्टिव्ह, वर्ड फॉर्मेशनमध्ये कोणताही प्रश्न येऊ शकतो. मग डिस्क्रायबिंग वर्ड्स, अपोजिट वर्ड्स, सिनोनिम्स, मॅच द फॉलोइंग, अगदी काही पण येऊ शकणार आहे. मग जसं फाउंड, फाउंडेशन, डेंजरस, डेंजर, एज्युकेट, एज्युकेशन, कीप, कीपर. बिफोर क्वेश्चन डू ॲज डिरेक्टेड ग्रामरसाठी असणार आहे.
तर याच्यामध्ये 2 क्वेश्चन आहेत. पहिल्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचे आहे आणि दुसऱ्यामध्ये क्वेश्चन टॅग. तर सी हरसेल्फ वॉज नॉट ओनली वॉर्म बट ऑल्सो सेफ इन द लाईट हाऊस, आणि दुसऱ्याचा जो क्वेश्चन टॅग आहे तो डिडंट ही. पुन्हा इथे B5 मध्ये आपण पर्सनल रिस्पॉन्स दिलेला आहे. तो पर्सनल रिस्पॉन्स या ठिकाणी काय, व्हॉट डू यू थिंक अबाउट ग्रेस, हर फादर अँड हर फॅमिली फ्रॉम द स्टोरी. या तिघांबद्दल तुम्हाला या ठिकाणी काय वाटते. तर असा सुंदर प्रकारे 3 ते 4 ओळीमध्ये आपण या ठिकाणी हा पर्सनल रिस्पॉन्स या लिहिलेला आहे. तर हा झाला आपला टेक्स्च्युअल पॅसेजचा सेक्शन. आणि त्याचं सेक्शन असं डी जे असणार आहे. आता तुम्ही पाहू शकता या पेजवरती फक्त आपण 1 2 3 4 5 5च ओळी लिहिले आहेत. तरी पण हे पेज आपण रिकामं सोडून पुढचा नवीन प्रश्न पुढच्या पेजवरती या ठिकाणी सुरुवात केलेला आहे, जो असणार आहे आपला सेक्शन डी पोएट्री. पोएट्रीमध्ये आपल्याला 10 मार्काला गुणांसाठी असणार आहे, ज्याच्यामध्ये 5 मार्कसाठी आपण एक स्टँजा देणार आहोत आणि 5 मार्कासाठी अशा प्रकारचं एक ॲप्रिशिएशन भेटणार आहे. तर स्टँजासाठी बी द बेस्ट ही पोएम आहे या ठिकाणी. आणि A1 क्वेश्चन जो आहे ट्रू ऑर फॉल्स, नुसतं ट्रू ऑर फॉल्स असं टायटल आणि ह्या अशा प्रकारे या ठिकाणी मी उत्तर. त्याच्यानंतर A2 मध्ये कम्प्लीट द फॉलोइंग विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द पोएम. तर या ठिकाणी कम्प्लीट पूर्ण लिहिलेलं आहे आणि जे आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे मी अधोरेखित केलेलं आहे. A3 क्वेश्चन रायमिंग पेअर्स, या ठिकाणी 1 2 3 एक्स्ट्रा लिहिले तरी काही एक फरक पडणार नाही. या ठिकाणी पुन्हा प्रत्येक प्रश्नामध्ये अशा प्रकारे लाईन मारून सेपरेशन. आणि पुढचा प्रश्न असणार आहे. आता पुढचा प्रश्न हा पेज आपण इथंच असंच ब्लँक सोडून नवीन पानावरती आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आता पुढचं जे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, याच्यासाठी आपल्याला 5 पॉईंट असणार आहेत. टायटल, ऑथर, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. याच्यासाठी आपण द लिटल रिव्हर नावाची पोएम निवडलेली आहे, जिचं ॲप्रिशिएशन अशा प्रकारे लिहिता येईल. टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज द लिटल रिव्हर. ऑथर, द पोएम इज रिटन बाय रवींद्रनाथ टागोर. राईम स्कीम, आता प्रत्येक स्टँडाची राईम स्कीम या ठिकाणी सेपरेट असल्यामुळं आपण अशा प्रकारे 3 स्टँडाची राईम स्कीम, 4 स्टँडाची किंवा सर्व स्टँडाची राईम स्कीम स्वतंत्र या ठिकाणी लिहिले आहे. फिगर ऑफ स्पीचमध्ये तुम्ही एक फिगर ऑफ स्पीच लिहायचं, त्याचं एक्सप्लेनेशन करायचं. बाकी फिगर ऑफ स्पीच नुसते तुम्ही नाव जरी लिहिले तरी पुष्कळ आहे. थीम, सेंट्रल आयडिया आपली कमीत कमी 2 ते 3 ओळीमध्ये असायला हवी. तर या ठिकाणी या पोएमची थीम, सेंट्रल आयडिया आपण काय लिहिलेली आहे, द ब्युटिफुल डिस्क्रिप्शन ऑफ द रिव्हर अँड इट्स नॅचरल सराउंडिंग इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. द पोएट हॅज डिस्क्राइब्ड द रिव्हर and all the activities that can be done on the bank of the river in all the season. तर अशा प्रकारे तर हे पोएट्री सेक्शन या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. आता जाऊया आपण सेक्शन ई कडे, जे आपलं नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, जे आपल्याला 10 गुणांसाठी असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच 10 गुणांचा पॅसेज या ठिकाणी असणार आहे. तर असा एक साधा सोपा पॅसेज मी तुमच्यासाठी या ठिकाणी इथे निवडलेला आहे. तर तो तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. छोटा एक 8 ते 10 ओळीचा आहे. यातला जो पहिला क्वेश्चन आहे A1 ट्रू ऑर फॉल्स, पुन्हा टायटल ट्रू 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 अशा प्रकारे कम्प्लीट द. पुन्हा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की राईट 4 वेज सजेस्टेड बाय द रायटर टू अट्रॅक्ट स्पॅरोज टू युअर हाऊस. सो द 4 वेज सजेस्टेड बाय द रायटर टू अट्रॅक्ट द स्पॅरोज टू युअर होम आर पुट वॉटर फीडर्स इन युअर बाल्कनी, पुट सम ग्रेन्स लाईक ज्वार, बाजरा, वेट एटसेट्रा, प्लांट मोर ट्रीज, डू नॉट डिस्ट्रॉय द नेस्ट. अशा प्रकारचे लेखकाने सुचवलेले 4 मार्ग चिमण्यांना आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी मी दिलेले आहेत. त्याच्यानंतर A3 अपोजिट वर्ड्स, फक्त अपोजिट वर्ड्स असं टायटल, पुन्हा अपोजिट वर्ड्स अशा प्रकारे या साईनने या ठिकाणी दिलेले आहेत. पुन्हा 4 क्वेश्चन A4 डू ॲज डिरेक्टेड, पुन्हा टायटल आणि फक्त प्रश्न या ठिकाणी नंबर टाकून फक्त उत्तर लिहिले. सॉरी की प्रश्न कसल्या प्रकारचे नाही, फक्त क्रमांक अचूक. तुमच्यापैकी काही लोकांना ही अशा प्रकारची सवय असते कदाचित की ते अशा प्रकारे प्रश्नाचा क्रमांक टाकतात, पुढं हा ॲरो दाखवतात, क्वेश्चन मार्क देऊन त्या ठिकाणी खाली पुन्हा ॲरो दाखवून ह्या ठिकाणी अशा प्रकारे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुमची जी उत्तरपत्रिका आहे ती अतिशय अट्रॅक्टिव्ह किंवा सुटसुटीत न होता त्याच्यातून खूपच म्हणजे असं सरमिळस होऊन जाते, त्याच्यामुळे ती इम्प्रेसिव्ह दिसत नाहीत. त्यामुळे ती गोष्ट आपण या ठिकाणी टाळली पाहिजे. पुन्हा A5 जो आहे तो पुन्हा या ठिकाणी रिस्पॉन्स, असं पर्सनल रिस्पॉन्स असं मी त्याला टायटल दिलेलं आहे. आणि वाय शुड वी सेव्ह बर्ड्स अकॉर्डिंग टू असं एक 3 ते 4 ओळीमधलं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हा अनसीन पॅसेज या ठिकाणी आपला संपलेला आहे. पुन्हा आपण याला सेपरेशन दिलेलं आहे. आणि नवीन जो प्रश्न आहे म्हणजे सेक्शन ई आहे की जे रायटिंग स्किल असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा लेटर रायटिंग असणार आहे, ते पुन्हा नवीन पेजवरती या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तर पत्राचा असा या ठिकाणी तुम्हाला विषय दिलेला आहे जो तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे.
हा विषय पूर्ण वाचून त्या ठिकाणी तुम्हाला पत्र लिहायचं आहे. हे तुमच्या नमुन्यासाठी फक्त पत्र आहे. आणि एक आदर्श हस्तपत्र मी या ठिकाणी तुम्हाला इथं लिहिलेलं आहे, जे ब्लॉक फॉर्मॅटमध्ये असेल. म्हणजे या सगळ्या बाजू उजवीकडनं एकाच लाईनमध्ये असायला पाहिजेत. म्हणजे नवीन पॅरेग्राफ सुरुवात करताना देखील इथे कसल्याही प्रकारची मार्जिन तुम्ही सोडता कामा नाही. तर पूर्ण पत्र तुमचं असं एका पेजवरती आहे. पुन्हा एंडिंग विथ लव युअर लव्हिंग सन सुमित कदम. म्हणजे जो पत्राचा विषय आहे, ज्याला कुणाला पाठवायचं आहे, ते तुम्हाला अगदी काळजीपूर्वक या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. आता पुन्हा जो पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन 6A, पुन्हा नवीन पेजवरती. तर 6A या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी डायलॉग रायटिंग आहे, जे आपल्याला 3 सेक्शनमध्ये करायचे आहेत. पहिल्यामध्ये हे जम्बल ऑर्डर, आपल्याला यांचा ऑर्डर लावायचा आहे. दुसऱ्यामध्ये 2 सिंपल क्वेश्चन्स विथ टू सिंपल क्वेश्चन्स विथ 2 सिंपल आन्सर्स. आणि सी मध्ये आपल्याला जे काही थीम दिलेली आहे, त्या थीमवरती मिनिंगफुल 3 एक्सचेंजेसचे डायलॉग्स आपल्याला काय करायचे आहेत, बनवायचे आहेत. मग पहिल्यामध्ये फक्त आपण या ठिकाणी या 4 वाक्यांचा क्रम लावलेला आहे. दुसऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता, गणेश हु इज युअर फेवरेट टीचर, त्या ठिकाणी याचं उत्तर दिलेलं आहे, व्हाय डू यू लाईक हिमर, आणि त्याचं सिंपल असं 2 उत्तर. हे यांच्यासाठी तुम्हाला एक प्रत्येकी गुण असणार आहे. आणि खालचा जे आहे म्हणजे मिनिंगफुल 3 एक्सचेंजेस ऑन द गिवन थीम. सो द थीम इज इम्पॉर्टन्स ऑफ प्लांटिंग ट्री, ज्याच्यासाठी तुम्हाला 2 गुण असणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी अर्थपूर्ण असे हे 3 एक्सचेंजेस, कमीत कमी 3 पाहिजे. तुम्ही जास्तीचे देखील घेऊ शकता. तर इम्पॉर्टन्स ऑफ प्लांटिंग ट्रीज या विषयावरती मी या ठिकाणी ह्या डायलॉग केलेल्या सेक्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आणि सर्वात शेवटचा प्रश्न आहे की जो म्हणजे हा क्वेश्चन 7, ज्याच्यामध्ये आपण ट्रान्सलेशन हे 2 सेक्शनमध्ये पाहणार आहोत. पहिल्यांदा हे जे 4 शब्द आहेत, हे या ट्रान्सलेशनचे जे आहे आपण ह्याच्यासाठी 1 गुण दिलेला आहे आणि या सेक्शनसाठी 2 गुण दिलेले आहेत. म्हणून पुन्हा या ठिकाणी पाहू शकता, कुठेही प्रश्न आहे, डायरेक्ट पूर्णपणे उत्तर आहेत. ग्रेट, महान, फॅमिली, कुटुंब, हॅपीली, आनंदाने, मॅसन, गवंडी. शब्दाच्या जातीप्रमाणे उत्तर म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन आहे. आणि 2 मध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मदर टंग. या 4 पैकी आपल्याला कोणते 2 करावायचे आहेत आणि या दोन्हीसाठी आपल्याला 2 गुण असणार आहेत. वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी दररोज उठा. एक्झरसाइज रेग्युलरली, दररोज व्यायाम करा. इट ग्रीन अँड लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या खा. डोंट वॉच टीव्ही फॉर अ लॉंग टाईम, दूरदर्शन जास्त वेळ पाहू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा एकूण 60 गुणांचा प्रश्न असेल की जो तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे या जे आपण तुम्हाला जे उत्तरपत्रिका मिळाले त्या उत्तरपत्रिकेवरती तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करावायचा आहे. तर तो कशा प्रकारे आदर्श असला पाहिजे याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या ठिकाणी मी तुमच्यासमोर ती उत्तरपत्रिका तुम्हाला ही अशा प्रकारे काहीशी दिसेल. आता एवढ्या मोठ्या स्क्रीनवरती आपल्याला थोडंसं कठीण असेल हे पूर्ण हे दिसणे. तर उत्तरपत्रिका तेवढी तुम्ही पाहू शकता. प्रत्येक नवीन प्रश्न हा प्रत्येक नवीन पानावरती आहे. हे पेज नंबर 2 आहे, पेज नंबर 2, पेज नंबर 3, पेज नंबर 4, पेज नंबर 5, 6. प्रत्येक प्रश्न नवीन पानावरती. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल.